नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच खंडोबा यात्रेमध्ये म्हणजे माळेगावमध्ये मोठी जनसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी बसेसची सुविधा करण्यात आलेली असते आणि भाविकांना ये जा व्हावी आणि त्यांची व्यवस्था योग्य प्रकारे व्हावी यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत लातूर विभागाकडून PN मिरजकर वाहतूक निरीक्षक आहेत अहमदपूर आगारामधून म्हणजे लातूर विभागाकडून. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की एकंदरीतच कशा पद्धतीने या ठिकाणी प्रवाशांना सुविधा दिल्या जात आहेत. काय सांगता येईल? लातूर विभागामार्फत दरवर्षीच खंडोबा यात्रेमध्ये माळेगावच्या या बसेस सोडल्या जातात. लातूर विभागातील 5ही आगारातून बसेस सोडल्या जातात. 30 बसेसचं नियोजन आहे. तसंच अहमदपूर येथून आवश्यकतेनुसार म्हणजे जितक्या आवश्यकता भासेल तितक्या फेऱ्या सोडण्याचं नियोजन आहे. तिथून आणि इथून साधारणतः आज 10 मिनिटाला एक बस भरत आहे. म्हणजे एकंदरीतच या ठिकाणी भरगच्च लोक याला आपल्याला म्हणजे महामंडळाला चॉईस जास्त दिसते. लोकांमध्ये प्रवाशास जी शाश्वती मिळते, त्यांना सुखकर प्रवास जो आहे तो महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना मिळतो. एकंदरीतच यामध्ये प्रवाशांची काही अडचणी तुम्हाला उद्भवत आहेत का? नाही, काही अडचण नाही. व्यवस्थित प्रवास सुरळीत चालू आहे प्रवाशांचा. प्रवाशांच्या सोयीसाठी आमची टीम इथं आहे. त्यांना व्यवस्थित आपलं म्हणजे कुठलं काही अडचण येऊ नये काय याच्यासाठी आमचे सुपरवायझर 5-6 नेमलेले आहेत. व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही. एकंदरीतच माहिती जाणून घेतली. प्रवाशांसाठी सुखकर असलेला हा ST महामंडळचा प्रवास. एकंदरीतच माहिती आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून जाणून घेतली. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. तुर्तास कॅमेरामन मकरंद वावळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.